राज्यभरात गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या भीतीमुळे ग्राहकांनी एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावल्या आहेत। तर अनेक जिल्ह्यांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचा काळाबाजारही सुरू असल्याच्या घटना समोर आल्या। या प्रकरणी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी विधानसभेत निवेदन दिलंय। देशात एलपीजीचा मुबलक साठा असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। तसंच गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजारावर राज्य सरकारचं लक्ष असून आतापर्यंत 1200 पेक्षा जास्त सिलेंडर जप्त केल्याचं भुजबळांनी म्हटलंय। तुटवड्याचा सामना करावा लागू नये म्हणून एलपीजीचं उत्पादनही वाढवल्याची माहिती भुजबळांनी सभागृहात दिली आहे। केंद्राने सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे मुबलक एलपीजी आहे, त्यामुळे एलपीजी आणि पीएनजी पाईपद्वारे जो आपण गॅस देतोय तो आणि एलपीजी याचा मुबलक साठा आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आणि कुठेही त्यामुळे पॅनिकी होऊन रांगा लावणे किंवा ब्लॅक मार्केटिंग करणे वगैरे हे होता कामा नये। एलपीजी आणि पीएनजी पाईपद्वारे जो आपण गॅस देतोय तो आणि एलपीजी याचा मुबलक साठा आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आणि कुठेही त्यामुळे पॅनिकी होऊन रांगा लावणे किंवा ब्लॅक मार्केटिंग करणे वगैरे हे होता कामा नये। त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी, एसपी आणि बाकीचे अधिकारी यांच्या कमिट्या नेमल्या आणि त्यातून जे आहे आतापर्यंत 2129 आम्ही चौकशा केल्या। गॅस सिलेंडर जप्त केले 1208, 33,66,411 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। दाखल गुन्हे 23 केले आणि अटक व्यक्ती जे आहे ह्या 18 आम्ही केलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की त्या सिलेंडरच्या किमती सुद्धा मागच्या महिन्यामध्ये 852.50 रुपये होते, आता ते 912.50 पैसे झालेले आहेत। व्यावसायिक सिलेंडर जे आहेत 1720.50 रुपये आणि आता जे आहे 1835 रुपये झालेले आहे। हायकोर्टाला आता कळवलेलं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये एक अतिशय अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला हा केरोसिनचा सुद्धा लोकांना उपयोग करण्यासाठी केरोसिन जे आहे ते उपलब्ध करून द्यावं लागेल आणि मग हे जे केरोसिन जे आहेत, जे केरोसिन डीलर्स आहेत त्यांच्याकडे आपण हे केरोसिन देऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।